मी सरपंच ग्रामपंचायत बाबूखेडा मारोतरावजी भाकरे आज माझ्यावर अविश्वास पारित झालेला आहे 6 पैकी 2. तो कशामुळे झालेला आहे? माझ्या गावच्या रोजगार सेवकानं मनोज विनायकराव घोरमाडे रोजगार हमीमध्ये लाखोचा घोटाळा केला आणि तो सिद्ध झाला आणि त्याला CEO मॅडमने सस्पेंड केलं. परंतु माझ्यावर आज ग्रामपंचायतचे एक उपसरपंच आणि 5 सदस्य यांनी माझ्यावर अविश्वास पारित केला. त्यांचं म्हणणं होतं की एक तर रोजगार सेवकाला घ्या कामावर, नाही तर आम्ही तुमच्यावर अविश्वास घेतो. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कारभार चालवला. त्यांना एकच सांगितलं का मी रोजगार सेवकाला कामावर घेऊ शकत नाही, माझं पद जंत चालेल. म्हणून यांनी हा अविश्वास माझ्यावर पारित केला आहे. त्याचा मला आनंद आहे, काही दुःख नाही आहे. कारण का मी आज 3 वर्षापासून प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कारभार चालवून आलो आहे. यांनी मला धमकी दिली, जर तू रोजगार सेवकाला कामावर घेशील नाही तर आम्ही तुझा अविश्वास घेतो. मी सरपंचाचा पद सोडायला तयार झालो, पण मी असं खोटा कामाला बळी पडलो नाही. माझी शासनाला हे विनंती आहे की बाबूखेडच्या ग्रामपंचायतवर जातीनं लक्ष ठेवण्यात यावं. मला 4 वेळा निवडून दिलं ग्रामपंचायतीच्या लोकांनी, गटकामच्या लोकांनी मला 4 वेळा निवडून दिलं, त्या खुर्चीवर येऊन बसवलं काय. पण आता हे माझी 4थी टर्न आहे. पण आणि आता जर मी रोजगार सेवकाला कामावर घेतलं असतं तर मी अजूनही 2 वर्ष सरपंचाचे काढले असते. परंतु तो भ्रष्टाचारी रोजगार सेवक आहे, ज्याने लाखो रुपये खाल्ले आहे ग्रामपंचायतचे, अशा लोकांना मी कामावर घेऊ शकत नाही. ही माझी प्रामाणिकता. मी 5ही गावच्या लोकांचा आभार मानतो की मला त्यांनी 4 वेळा निवडून दिलं. हे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि यांच्या पुढेही मी प्रामाणिकपणे जनतेचं कार्य करत राहील.